बेसिक गणित भाग 3 संख्या ज्ञान. संख्या ज्ञानवरती आपला आजचं लेक्चर आहे. तर बघा, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांची सुरुवात 1 2 3 4 ते अनंतापर्यंत असते त्या संख्यांना काय म्हणतात? नैसर्गिक संख्या. याच संख्यांना मोज संख्या देखील म्हणतात. काय? मोज संख्या. मोज संख्या सुद्धा म्हणतात. तुम्ही व्याख्या लिहित चाला बरं का. व्याख्या लिहा म्हणजे तेव्हा गणित परफेक्ट होईल. लिहिण्याशिवाय गणित परफेक्ट होत नाही, बरोबर. म्हणून या संख्यांना काय म्हणतात? मोज संख्या सुद्धा म्हणतात. तर प्रश्न असा असतो की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? जर सर्वात लहान नैसर्गिक संख्या विचारली तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या तर ती कोणती आहे? 1. आणि जर सर्वात मोठी विचारली तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येते का? तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या ही सांगता येत नाही. ती काय असते? अनंत. सर्वात मोठी सांगता येत नाही. ती काय असते? अनंत. सांगता येत नाही. ओके. तर नैसर्गिक संख्यांना काय म्हणतात? मोज संख्या. आणि सर्वात लहान काय? 1. आणि सर्वात मोठी काय? ती सांगता येत नाही. अजून एक प्रश्न असा असतो की नैसर्गिक संख्यांची बेरीज. नैसर्गिक संख्यांची बेरीज काय असते? नैसर्गिक संख्याच येते. नैसर्गिक संख्याच येते. उदाहरणार्थ बघा, जर तुम्हाला सांगितलं की 5 अधिक 7 काय? 5 आणि 7 सर्व नैसर्गिक. 1 पासून ज्या पुढच्या संख्या आहेत त्या सर्व काय? नैसर्गिक संख्या आहेत. 5 अधिक 7 विचारलं तर 12 ही देखील काय? नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे नैसर्गिक कोणत्याही नैसर्गिक संख्याची बेरीज केली तर ते उत्तर काय येतं? नैसर्गिक संख्याच येतं. ओके. आता दुसरा टॉपिक आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय? पूर्ण संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्यांमध्ये सर्वांचा समावेश झालेला असतो त्याला काय म्हणतात? पूर्ण संख्या असे म्हणतात, बरोबर. तर पूर्ण संख्या बघा, 0 1 2 3 शून्यापासून ते अनंतपर्यंतच्या सर्व संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. म्हणजे शून्यापासून सुरुवात होते. नैसर्गिकमध्ये 1 पासून सुरुवात होते आणि पूर्णमध्ये 0 पासून सुरुवात होते. तर 0 ते अनंतपर्यंतच्या सर्व संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. तर सर्वात लहान पूर्ण संख्या जर विचारली ती सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? तर ती आहे 0, बरोबर. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 असते. आणि सर्वात मोठी सांगता येत नाही. काय ते? इन्फायनाईट आहे, बरोबर. म्हणजे सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही आणि सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 असते. अशा प्रकारे आपल्याला 2 नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या समजली आहे. तर आता तिसरा टॉपिक म्हणजे तो बघा. तिसरा टॉपिक हा अत्यंत महत्त्वाचा म्हणजे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या याच्यामध्ये काय असतं माहिती का मित्रांनो? 0 आणि इकडे काय असतं? ऋण पूर्णांक. ऋण पूर्णांक आणि इकडे काय असते? धन पूर्णांक. धन पूर्णांक. हा 0 काय असतो? ऋणही नाही आणि धनही नाही. म्हणजे तो मायनस पण नसतो आणि प्लस पण नसतो. मग बघा, इकडे जर असतात इकडे -1 -2 -3 आणि ते पण काय असतात? अनंतपर्यंत मायनसमध्ये जाऊ शकते. आणि इकडे काय असतं? +1 +2 +3 ते पण काय असतात? इन्फायनाईट म्हणजे अनंतपर्यंत जाऊ शकतात. म्हणजे पूर्णांक संख्येमध्ये आत्ता कोणती संख्या राहिली नाही की याच्यामध्ये समाविष्ट नाही आहे. तर सर्व संख्यांचा समावेश याच्यामध्ये झालेला आहे, बरोबर. तर बघा, पूर्णांक संख्या सांगितलं की ऋण पूर्णांक म्हणजे -3 2 1 हे जे काय सर्व ऋण आहे ते ऋण पूर्णांक झाले, 0 झाले. अजून याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती संख्याच नाही. तर म्हणजे सर्व संख्यांचा समावेश होणाऱ्या संख्येला काय म्हणतात? पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्येमध्ये बघा, सर्वात मोठी धन पूर्णांक विचारली तर सर्वात मोठी धन पूर्णांक विचारली तर ती कोणती आहे? तर ती काय? 1 2 3 4 4 मोठी, 5 मोठी, 10 मोठी, 100 मोठी, 1000 मोठी, कोटी, लाख, लक्ष, कोटी, करोड जे काय अब्ज, खरब. म्हणजे मोठी संख्या काय सांगता येत नाही, इन्फायनाईट आहे. आणि सर्वात लहान धन पूर्णांक
लहान धनपूर्णांक कोणती आहे? मग ती 1 आहे. धनपूर्णांक विचारली तर ती 1 आहे. तर बघा, आता जर विचारलं की सर्वात मोठी ऋणपूर्णांक, मग सर्वात मोठी ऋणपूर्णांक काय असते? 1 असते. तुम्ही म्हणाल कसं काय? सांगतो मी तुम्हाला. सर्वात मोठी ऋणपूर्णांक 1 आहे. आणि सर्वात लहान काय आहे? ती सांगता येत नाही. सर्वात लहान ऋणपूर्णांक सांगता येत नाही, ती इन्फायनाईट आहे. मग बघा, -1 हे थोडं कमी म्हणजे कमी मायनसमध्ये, आणि -2 -3 म्हणजे जेवढी जास्ती मायनस तेवढी ती जास्त लहान असते. म्हणजे तुमच्यावर समजा 10 रुपये कर्ज झाले, 5 रुपये कर्ज झाले, 20 रुपये कर्ज झाले, लाख रुपये कर्ज झाले, मग कोणतं कर्ज जास्ती? म्हणजे तुम्ही मायनसमध्ये जात आहेत ना, मग ते इन्फायनाईट आहे. अनंतपर्यंत -3 -4 असं ते वाढतच राहते. मग ती काय? सर्वात काय ती लहान कोणती ऋणपूर्णांक संख्या. आणि सर्वात मोठी ऋणपूर्णांक काय आली? तर ती आहे 1. अशा प्रकारे आपल्याला पूर्णांक संख्या समजली आहे. पूर्णांक संख्या समजली. आता पुढचा टॉपिक म्हणजे तर तो आहे समसंख्या. आता काय तिसरा टॉपिक आहे समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असतील त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. आणि 2च्या पाडात येणाऱ्या संख्या देखील त्यांना समसंख्या म्हणतात. आणि जे शून्य असतो, शून्य ज्या संख्येच्या एकक स्थानी असेल त्याला देखील समसंख्या असे म्हणतात. मग समसंख्यांची बेरीज, तुम्हाला जर विचारलं समसंख्यांची बेरीज काय असते? समसंख्याच येते का? बघा, 2 + 4 काय? 6, 6 + 8 काय? 14. म्हणजे समसंख्याची बेरीज देखील समसंख्याच राहील, ती दुसरी संख्या राहणार नाही. पण हे लक्षात ठेवा, समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8, व्याख्या लिहून घ्या. मी परत म्हणतो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. आता दुसरा टॉपिक म्हणजे 4 नंबरचा आहे विषमसंख्या. विषमसंख्या बघा बरं, याच्यामध्ये काय माहिती आहे का? आता 1 नंतर 2 काय आहे? समी म्हणजे तिकट. 3 नंतर 4 काय? समी तिकट. 5 नंतर 6 काय? समी तिकट म्हणजे 7. म्हणजे 1, 3, 5, 7 या ज्या संख्या आहेत कोणत्या? 1, 3, 5, 7 या संख्यांना काय म्हणतात? विषमसंख्या. बरोबर. 1, 3, 5, 7 ज्या म्हणजे समसंख्या सोडून, म्हणजे समसंख्यांचा गॅप सोडून ती यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक. प्रत्येक विषमसंख्येमध्ये 2चा फरक असतो. आता हे बघा, आता तुम्ही विषमसंख्यांची बेरीज करा. विषम अधिक विषम काय होईल? तर समजा 1 + 3 किती येते? किती झाले? 4. 5 + 7 किती झाले? 12. म्हणजे विषम अधिक विषम काय असते? सम. बघा, 4, 12 सम. म्हणजे विषम संख्यांची बेरीज जर केली तर ती काय येते? समसंख्या येते. बरोबर. तर आपण बेसिकमध्ये एवढे टॉपिक कवर केले आहे. पुढच्या लेक्चरमध्ये राहिलेला भाग कवर करू. थँक्यू.